चला तर आपण आज बनवूया कुल्फी। तर मी इथं 15 बदाम घेतलेले आहेत, त्याला भिजवून सोलून घेतलेले आहेत। 15 खजूर घेतलेले आहेत, त्यांना दुधामध्ये भिजत घातलेलं आहे। आता आपण बदाम आणि खजूर दोन्ही मिक्सरमधनं बारीक करून घेणार आहोत। हे आपलं आता बारीक करून झालेलं आहे। आता आपण गॅसवर एक पॅन ठेवून त्याच्यामध्ये 2 वाट्या दूध गरम करणार आहोत। दूध आपल्याला चांगलं उकळून द्यायचंय। दूध आपलं चांगलं उकळलं की आता आपण त्याच्यामध्ये अर्धी वाटी साई घालणार आहोत। साई घालून झाली की आपण त्याला सर्व व्यवस्थित मिक्स करून मग त्याच्यामध्ये आपण बदाम आणि खजूर बारीक केलेले ती पेस्ट टाकणार आहे। ही पेस्ट सुद्धा आपल्याला व्यवस्थित सगळे मिक्स करायची आहे। आता आपण ह्याला 4 ते 5 मिनिटं गॅसवर चांगलं गरम करून घ्यायचंय। थोडंसं घट्ट झालं की मग आता आपण त्याला गॅसवरनं खाली उतरून थंड होऊन द्यायचंय। हे बघा असं घट्ट झालेलं आहे। आता आपण याला थंड होऊन द्यायचंय। आता हे थंड झालेलं आहे। आता आपण कुल्फीच्या मोल्डमध्ये हे सगळं भरणार आहोत। हे असे माझे 4 मोल्डमध्ये भरून झालेलं आहे। आता आपण हे 4 ते 5 तास फ्रीजरमध्ये ठेवणार आहोत। 4 ते 5 तास झालेले आहेत। आता मी तुम्हाला हे काढून दाखवते। हे बघा आपली कुल्फी किती छान झाली आहे, ती पण बिना साखरेची। तुम्ही नक्की ट्राय करा, अगदी सोपी आहे। आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।